नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल झालेला MPSCचा पेपर, या पेपरमध्ये असणारे गणित आणि बुद्धिमत्ता या भागावरील प्रश्न आणि त्यांचं विश्लेषण या भागामध्ये आपण पाहणार आहोत. ही जे काही सर्व प्रश्न आहेत, ही सर्व प्रश्न कोणत्या लेवलचे आलेले आहेत हे आपल्याला या माध्यमातून कळून जाईल. प्रत्येक प्रश्न जो आहे तो प्रश्न आपण इथे घेतलेला आहे. MPSCने ज्यावेळेस प्रश्न विचारलेले आहेत, हे प्रश्न अतिशय सोप्या पद्धतीचे प्रश्न आहेत. तुम्ही पाहू शकता, यामध्ये पहिला जो काही प्रश्न आहे, हा प्रश्न काय म्हणतो ते बघा. एका वर्गामध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या मार्कांची सरासरी 13 आहे. जर 15 मुलांनी मिळवलेल्या मार्काची सरासरी 10 असून मुलींनी मिळवलेल्या मार्काची सरासरी 18 आहे, तर वर्गात मुलींची संख्या किती असं तुम्हाला सांगितलं. बघ, हा प्रश्न सोडत असताना याच्यामध्ये तुम्हाला दोन प्रकारचे सरासरी दिलेले आहेत. म्हणजे दोन प्रकारचे सरासरी जे आहेत आणि तिसरा सरासरी पण दिलेला आहे. म्हणजे मुलांचा सरासरी दिलेला आहे, मुलींचा सरासरी दिलेला आहे आणि त्यांच्या दोघांचा पण सरासरी दिलेला आहे. जेव्हा असे प्रश्न विचारले जातात, म्हणजे मुलांचा सरासरी, मुलींचा सरासरी आणि दोघांचा सरासरी, तेव्हा लक्षात ठेवा, हा प्रश्न सोडत असताना आपल्याला जी सोपी पद्धत वापरायची आहे, इलिगेशन पद्धतीचा वापर करून आपण त्याला सोडवण्याचा प्रयत्न करू. इकडे लिहून घ्या मुले, इकडे लिहून घ्या मुली. मुलांनी मिळवलेल्या सरासरी किती आहे ते बघा. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या सरासरी 13 आहे. 25 मुलांनी मिळवलेल्या मार्काचा सरासरी 10 आहे. मुलांचा सरासरी 10 आहे. मुलींनी मिळवलेल्या मार्काचा सरासरी 18 आहे. 18 लिहा. आता दोघांचा सरासरी तो मध्येल्या दोघांनी मिळवलेला सरासरी किती आहे? 13. हे आपण लिहिलं. ठीक आहे. यांचा फरक घ्या इकडं. 18 मधून 13 गेले तर 5 आणि 3 गेले 10, तर अशा पद्धतीने तुम्हाला त्यांचा ॲव्हरेज सरासरी जो आहे तो काढता येईल. वर्गातील मुलं आणि मुलींचं प्रमाण हे 5:3 आहे. आपल्याला त्यांनी सांगितलंय मुलांना, किती मुलांना? 25 मुलांना. म्हणजे 5 ची किंमत जी आहे ती 25 आहे, तर 3 ची किंमत x मानून त्याला सॉल्व्ह करू. ठीक आहे. 25 छेदामध्ये 3, 5. 25 छेदामध्ये 5. आपल्याला कुणाची संख्या काढायची आहे? मुलींची संख्या काढायची. मग मुलींची संख्या काढायची आहे तर गुणिले मुली. दोघांची संख्या जर काढायची असती तर 5 आणि 3 तिथं आपण 8 घेतलं असतं, बस, बाकी काही. ठीक आहे. याला सॉल्व्ह करून घ्या. 5 एक 5, 5 5 25, 5 गुणिले 3, 5 त्रिक 15. वर्गात मुलींची संख्या 15 होती. जो पर्याय क्रमांक तुम्हाला 3 मध्ये पाहायला मिळतो. या पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवायचा होता. अतिशय सोप्या पद्धतीचा हा प्रश्न आलेला होता. पोलीस भरतीला सुद्धा प्रश्न येतात असे विद्यार्थ्यांना माहिती आहे. पोलीस भरतीचे जे विद्यार्थी आहेत, हे विद्यार्थी सुद्धा हा प्रश्न सोडू शकतात. असा हा प्रश्न आपल्याला विचारला होता MPSC. ठीक आहे. पुढचा प्रश्न घेऊ आपण. सेम सोपा प्रश्न, रेल्वे भागावरून विचारलेला हा प्रश्न आहे. अंतरावरून विचारलेला हा प्रश्न आहे. आता हे जे काही प्रश्न आपण सोडवतो, हे प्रश्न सोडवत असताना बेसिक जे काही घटक आहेत हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. बघा इकडे, एक रेल्वे गाडी 480 किलोमीटर अंतर एक समान वेगाने धावत आहे. रेल्वेचा वेग 8 किलोमीटर ताशी कमी केल्या तर तेच अंतर पूर्ण करण्यासाठी तिला 3 तास जास्त लागतात. तर रेल्वेचा मूळ वेग किती आहे? म्हणजे 480 किलोमीटर अंतर धावायला लागली तर अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये आपण पहिला ऑप्शन जे आहे ते वापरू आणि त्याला सोडू. 480 भागिले 40 आपल्याला लागतो वेळ, कारण वेळ काढण्याचं सूत्र आहे आपल्याकडे. वेळ आपण कसा काढतो? वेळ बरोबर अंतर भागिले वेग. अंतर दिलेले, हा वेग वापरला, आपण वेळ काढून घेऊ. 0 ने 0 काटला, 4 1 4, 4 2 8, म्हणजेच
पहिल्या वेगानुसार तुम्ही जर प्रवासाला गेलात तर तुम्हाला 12 तास लागतील. त्यांनी सांगितलं गाडीचा वेग 8 किलोमीटर ताशी कमी केला आणि तेवढंच अंतर आपण गेलो. 8 किलोमीटर कमी केला म्हणजे 32 किलोमीटर केला. आता वेळ काढून घेऊ. 16 न भाग जाईल. 16 1 16, 16 32, 16 3 48, 16 2 32. म्हणजेच 30 भागिले 2 बरोबर किती आला? 15 तास. आपल्याला त्यांनी सांगितलं होतं की 8 किलोमीटरचा वेग केल्यामुळं 3 तास वेळ काय लागतो? जास्त लागतो. तर 3 तास वेळ जास्त लागलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 जो दिसतो तो पर्याय क्रमांक 1 हा काय आहे? बरोबर पर्याय आपल्याला त्यातला सांगता येतो. ठीक आहे. काही अडचणी आल्यास तुम्ही आम्हाला या क्रमांकावरती संपर्क करू शकता. आपले जे काही बॅचेस आहेत गणित आणि बुद्धिमत्ताच्या या बॅचेस भारती करिअर अकॅडमी जालना या ठिकाणी तुम्हाला हे ज्या बॅचेस आहेत ह्या बॅचेस ऑफलाईन पद्धतीने करता येतील. गणित बुद्धिमत्ताच्या स्वतंत्र सुद्धा बॅचेस आपल्याकडे उपलब्ध आहेत ज्या सर्व स्पर्धा परीक्षा करता तुम्हाला कामी येतील. मग पोलीस भरती असो, तलाठी, सरळ सेवा किंवा MPSC ची जी काही पदं आहेत ग्रुप सी ची या सर्व पदांसाठी आपण बॅच घेण्याचा प्रयत्न करतो किंवा आपल्याकडे बॅच आहे. पुढचा प्रश्न, काळकाम वेगवेळाच्या भागावरून घेतलेला हा प्रश्न आहे. मग काळकाम वेगवेळाच्या भागावरून प्रश्न काय म्हणले बघा. अरुण एका दिवसात केलेलं काम सचिननं एका दिवसात केलेल्या कामाच्या अर्ध आहे. अर्ध काम आहे. म्हणजे सचिन जेवढं काम करतो त्याच्या अर्धच काम कोण करायला आहे? अरुण करायला आहे. सचिनने एका दिवसात केलेले काम राहुलने एका दिवसात केलेल्या कामाच्या अर्ध आहे. सेम तीच कंडिशन आहे. राहुल एकटा ते काम 14 दिवसात पूर्ण करू शकतो. इथे लिहून घेऊ आपण. राहुलला जर काम करायचं झालं तर 14 दिवस लागायला लागले. बर, आता राहुलचं अर्धच काम आहे जो सचिन करायला लागलाय. लक्षात घ्या. म्हणजे सचिनला ते काम करायला दुप्पट दिवस लागतील. म्हणजेच 28 दिवस लागतील. आपण दिवसावरून फाईन करू. त्यांनी काम होऊन दिलेले आपण दिवसावरून जाऊ. काही अडचण नाही. दोघांचा अर्थ एकच येणार. ठीक आहे. सेम तसंच अरुणचं पण आहे. अरुणचं जे काही काम आहे ते काम अर्धच आहे. कुणाच्या? सचिनच्या. म्हणजेच अरुण सचिनच्या कामाच्या दुप्पट वेळ घेणार आहे. म्हणजे 56 दिवस घेणार आहे. आपण त्यांनी जे सांगितलं होतं ते सरळ सरळ इथं मांडलं. त्यांनी सांगितलं अरुण, सचिन, राहुल मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील. आपल्याला आता हे तिघं मिळून काम पूर्ण करतात तर तिघांचा काय घेतो आपण? LCM, लसावी. तिघांचा लसावी 56 आहे. इथं 56 घेऊन टाकायचा. बर, हे 56 ला 14 न भाग दिला. 14 चौक 56. बर, 56 ला 28 न भाग दिला. 28 दुनी 56 आणि 56 न भाग दिला तर 1. म्हणजेच तिघे मिळून ते काम किती दिवसात करतात हे पूर्ण होईल आपलं. म्हणून बघा इकडे आता 56 जसाला तसा 4 2 6 1 7. 7 न भाग द्या. 7 8 56. म्हणजेच 8 दिवस लागतील आपल्याला ते काम पूर्ण करायला. पर्याय क्रमांक जो दिसतो 3 हा पर्याय क्रमांक 3 त्यातला बरोबर पर्याय आपल्याला काढता येतो. या पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा होता. त्यांनी अर्ध काम करतो असं सांगितलेलं आहे. जर समजा काम दिलेलं असेल तर आपल्याला तिथे वेळेनुसार घेऊन त्याला सॉल्व्ह करता येतो. पुढचा प्रश्न, यावेळेस विचारलेले सर्व प्रश्न जे काय आहे विद्यार्थ्यांनी सोडून पहा. सरळ सेवेच्या दृष्टीनं, पोलीस भरतीच्या दृष्टीनं ती महत्वाची आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न काय बघा. नफा तोटावरून भागावरून आलेला प्रश्न. आता पोलीस भरतीमध्ये आपण बऱ्याच वेळा प्रश्न घेतो असे. एका दुकानदाराने एक मोबाईल विकलाय. बर, काय विकलाय त्यानं मोबाईल बघून घेऊ आपण. त्यानं मोबाईल विकला 3600 रुपयाला. दोन आहे 3600 विकले. एकावर 20% नफा झाला आणि एकावर 20% तोटा झाला. सारखा नफा आणि तोटा जर असेल तर या व्यवहारात नेहमी तुम्हाला शेकडा तोटा होत असतो. हे लक्षात घ्या. काय होत असतो? शेकडा तोटा. आणि तो किती होत असतो? तर तो होत असतो x चा वर्ग भागिले 100. एवढा तोटा होत असतो तुम्हाला.
एक्सचा वर्ग भागिले 100 म्हणजेच 20चा वर्ग भागिले 100 बरोबर 400 भागिले 100 म्हणजे 4% तोटा होणार आहे तुम्हाला. मग 4% तोटा होणार आहे तर हे पर्याय विद्यार्थ्यांनी करायलाच नाही पाहिजे ज्यांच्यामध्ये शेकडा नफा शेकडा तोटा दिसतो. पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 1 यांच्यापैकी बरोबर पर्याय. आता याला सोडत असताना वेगवेगळे प्रकार आहेत. जसं की आपण आता 100ची वस्तू किती रुपयाला विकली म्हणू शकतो? 96 रुपयाला. आता 3600 रुपयाला विकली, मग 3600 आणि 3600 किती? 7200 रुपयाला विकली. खरेदी कितीला केली? एक्स. खरेदी किंमत काढून घेऊ आपण. प्रत्येकी 3600, मग 3600 गुणिले 2 असेल म्हणजेच किती व्हायला लागले? तो 7200 व्हायला लागला. इथं मांडला. 24 न कट होतो, 24 न कट करा. 24 चोक 96, 24 त्रिक 72. ठीक आहे. हा वर जाईल तो खाली येईल म्हणजेच याला भाग दिला कितीचा जाईल? 25चा. 25 चोक 100. एक्स वरती गेला, 25 त्रिक 75, 7200 रुपये ही झाली त्याची खरेदी किंमत. आणि 500 रुपये, 7200 रुपये ही झाली त्याची विक्री किंमत. आता खरेदी पण आहे आणि विक्री पण आहे. मग खरेदी विक्री जर असेल तर आपल्याला 7500 ला खरेदी केला, 7200 ला विकला म्हणजे 300 रुपये काय होतो रे? तोटा. मग 300 रुपये आपल्याला या व्यवहारात तोटा झालेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 जो दिसतो हा पर्याय क्रमांक 1 त्यातला बरोबर होता. 300 रुपये तोटा. या पद्धतीने आपल्याला त्याला सोडवायचं होतं. तर या मेथड आहे. आता दुसऱ्या पण मेथड त्याला सोडवण्याच्या, पण या पद्धतीने खरेदी विक्री किमतीवर आपण उदाहरण जास्तीत जास्त सोडवतो. म्हणून या पद्धतीचा वापर करून तुम्हाला काय करता येईल? तो प्रश्न सोडता येईल. नाहीतर पर्यायी जी काही पद्धत आहेत ह्या पर्यायी पद्धती याच्यासाठी भरपूर आहेत. पर्यायी पद्धतीचा वापर करूनही तुम्हाला हा प्रश्न सोडता येतो. त्याच्यामध्ये डायरेक्ट सूत्राचा वापर करावा लागतो. मग डायरेक्ट सूत्राचा वापर करायचा असेल तर 3600 ची काय करायची तुम्हाला? दुप्पट 2 येत म्हणून भागाकारामध्ये काय येईल बघा? 100 छेदामध्ये जो टक्का दिलेला आहे तो घ्यायचा. ठीक आहे. त्याचा वर्ग वजा 1 हे सूत्र आहे त्याचं. म्हणजेच काय होईल बघा? 3600 गुणिले 2 भागाकारामध्ये किती आहे? 20 100, 5चा वर्ग मायनस 1 म्हणजेच किती? 25 वजा 1. 3600 म्हणजेच किती झाला तो? 7200 भागाकारामध्ये काय येईल इथं? 24 म्हणजेच 24 त्रिक 72. डायरेक्ट याच्यामध्ये काय येतो? तोटा. या पद्धतीने आपल्याला काढता येईल. या सूत्राचा वापर करता येईल. पण आपण बेसिक पद्धती जी आहेत ह्या बेसिक पद्धतीचा वापर करून सोडवावं जेणेकरून आपली त्याने कन्सेप्ट क्लिअर होते. ठीक आहे. चला, अशा पद्धतीने हा प्रश्न होता. सोपे प्रश्न आहेत. प्रत्येक प्रश्न पाहण्याचा प्रयत्न करा. सगळे प्रश्न जे आहेत ते सगळे प्रश्न आपण विश्लेषण करून घेणार आहोत. पोलीस भरतीच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचे प्रश्न आहेत. वर्ग सेवेला वर्ग 3 पदासाठी असे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. पुढचा एक प्रश्न शेकडेवारीवरून प्रश्न आलेला आहे. नफा तोटा शेकडेवारीवरून तुम्हाला हमखास स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न येत राहतात आणि वेगवेगळे प्रकार यांच्यामध्ये पाहायला तुम्हाला मिळतात. प्रश्न काय बघा? एका वर्गात 40% मुलांना शिष्यवृत्ती मिळाली. 40% मुलांनी शिष्यवृत्ती मिळवली. मुलांनी 40%नी मिळवली. जर 50% विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत असेल आणि वर्गात मुलींची एकूण टक्केवारी 60% असेल, आपण म्हणू 100% विद्यार्थी आहेत त्यातले 60% मुली आहेत. आता 60% मुली आहेत याचा अर्थ उरलेली मुलं आहेत 40%. हे वर्गात इथं म्हणले ते. ठीक आहे. बर. आणि आता त्यांनी सांगितलं 40% मुलांना शिष्यवृत्ती मिळाली. आता 40% मुलांना शिष्यवृत्ती मिळाली म्हणजे 40चे 40% काढून घेऊ. आता 40चे 40% काढले तर 4 चौक 16 बरोबर आहे. म्हणजे 16% मुलांना शिष्यवृत्ती मिळाली. मग किती मुलींना मिळाली ते काढून घ्यावं लागेल. बर. आता यांनी इथं सांगितलंय टोटल 50% विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली. आता टोटल 50%ला मिळाली त्यातल्या 16% मुलं आहेत म्हणजे बाकीच्या कोण येतं? मुली. किती टक्के आहेत मुली? 34% ज्यांना शिष्यवृत्ती मिळाली. चौतीस टक्के मुलींना शिष्यवृत्ती मिळाली. त्यांनी सांगितलं शिष्यवृत्ती मिळालेल्या मुलींची टक्केवारी काय असेल?
मग टक्केवारी काढायची असेल तर आपल्याला माहिती आहे टोटल घटक खाली घ्या 60, मिळालेलं सगळं वरती घ्या, गुणाकारामध्ये 100. झिरोने झिरो काटला म्हणजेच 340 छेदामध्ये 6, 6 पंचे 30, राहिले 4, साईन 8 48, राहिले 2, पॉईंट देऊन 0, साईन 3 18. ठीक आहे, बघा इकडं 6, 6 पंचे 30. ठीक आहे, राहिले 4, 6 6 36, राहिले 4, 6 6 36, 6 6 36, म्हणजे 56.66% जो काही आहे हे त्यातलं पर्याय उत्तर बरोबर आपल्याला काढता येतं. ठीक आहे, अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवायचा होता. पुढचा प्रश्न, एमपीएससीचे सगळे जे काही प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न तुम्हाला सोडवत असताना बेसिक पद्धतीचा वापर करून सोडवायचा होता. आता इथे प्रश्न आहे तुम्हाला दिलेला की 14 ऑगस्ट 1947 ला आठवड्यातील कोणता वार आहे. लक्षात घ्या 15 ऑगस्ट 1947 ला शुक्रवार आहे. हे आपण विद्यार्थ्यांकडून पाठ करून घेतो कारण भारत स्वतंत्र झाला त्या दिवसाचा वार हा शुक्रवार आहे. असा प्रश्न पोलीस भरतीला सरळ सेवेला भरपूर वेळा विचारलेला आहे. आता यांनी 14 ऑगस्ट दिला म्हणजेच एक दिवस कमी दिला. मग एक दिवस कमी जर दिलेला असेल तर एक दिवस वार काय होईल, मागं जाईल. म्हणजेच आपला वार यायला पाहिजे होता गुरुवार. किंवा याचं सविस्तरपणे विश्लेषण जे काय आहे, लेक्चर्स जे आहे ते पण घेणारे, कोडिंग डिकोडिंगचा वापर पण आपण करू शकतो. आता कोडनुसार जर कसं सोडवायचं असेल तर 1900चा कोड 1 वापरायचा होता. 47 म्हणल्यावर 46 वर्ष कंप्लीट झालेले आहेत. याचा अर्थ याच्यामध्ये 11 लीप वर्ष पडतील. जानेवारीमध्ये 3 दिवस एक्स्ट्रा आहेत, फेब्रुवारीमध्ये 0, मार्चमध्ये 3, एप्रिलमध्ये 2, मे मध्ये 3, जूनमध्ये 2, जुलैमध्ये 3 आणि ऑगस्टमध्ये 0. या पद्धतीने आपल्याला त्याची मांडणी करायची होती. हे झाली कोड. आता काय करायचं, 7च्या पाड्यात आणायचं आणि सोडून द्यायचं. मी गोल करतोय, 46 आणि 3 49 होतात, सोडून द्या. 7च्या पाड्यात येतात 11 आणि 3 14, सोडून द्या. आणि 2 आणि 2 4 आणि 3 7, सोडून द्या. बाकी उरला 4. 4 जर बाकी राहिला असेल तर आपल्याला माहिती आहे की 0 आला म्हणजे रविवार असतो, 1 आला म्हणजे सोमवार असतो, 2 आला म्हणजे मंगळवार असतो, 3 आला म्हणजे बुधवार असतो आणि जर 4 आला तर उत्तर काय येतं त्याचं, गुरुवार. आपल्याला सांगता येईल की 14 ऑगस्ट रोजी कोणता वार होता, गुरुवार होता. तो पर्याय क्रमांक मध्ये तुम्हाला 3 पाहायला मिळत आहे की त्याचं पर्याय उत्तर बरोबर. पुढचा प्रश्न, भूमितीचा प्रश्न विचारला. भूमितीच्या भागावरून आलेला प्रश्न, सोपा प्रश्न होता एकदम. पोलीस भरतीचा लेवल आहे, आलं लक्षामध्ये. पोलीस भरतीचे जे विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी जर हे प्रश्न सोडवले तर त्याला असं वाटेल की आपला पेपर हा पोलीस भरतीचा आलेला आहे. सगळे प्रश्न त्यामध्ये सॉल्व्ह होणार आहेत. आता इथे सांगितले गोल, गोलाचे घनफळ वरती घ्या, खाली वृत्तचित्तीचे घनफळ बरोबर. आपल्याला काय करायचं होतं, वृत्तचित्ती तयार करायच्या होत्या. मग गोलाचं घनफळ हे काय आहे तर 4 गुणिले पाय r चा घन भागिले 3. हे 3 याच्या सोबत घेतो मी गुणाकार, गुणिले वृत्तचित्तीचं काय आहे तर वृत्तचित्तीचं आहे पाय r चा वर्ग h. आता यातला पाय पाय फक्त कट करा, बाकीचं काही कट करू नका. ठीक आहे, हा पाय आणि पाय कट करा कारण हा r1 आणि हा r2 याचं म्हणा. वरती काय होईल 4 गुणाकारात r चा घन म्हणजेच घन किती आहे बघा, त्रिज्या दिलेली 10 म्हणजेच 10 गुणिले 10 गुणिले 10. फक्त गुणाकार करायचा होता, बाकी काहीच नाही. हा 3 गुणिले r चा वर्ग. आता याची त्रिज्या किती दिलेली आहे 10, सॉरी इथं 30 दिलेलं आहे घन. 30 गुणिले 30 सॉरी आपल्याला ही त्रिज्या घनाची घ्यावी लागत गोलाची.
आरचा वर्ग म्हणजे 10 गुणिले 10 आणि एच किती दिलेलं आहे 4 न 4 कटला ठीक आहे 2 झिरो कॅन्सल ठीक आहे आणि 3 न 3 कटला म्हणजेच राहिलं वरती 30 गुणिले 3 3 त्रिक 9 म्हणजेच 90 पर्याय क्रमांक जो दिसतो 3 हा त्यातला पर्याय क्रमांक 3 हा काय आहे बरोबर पर्याय आपल्याला काढता येतो या पद्धतीने आपल्याला त्याला सोडवायचं होतं अतिशय सोप्या पद्धतीचा हा प्रश्न आपल्याला विचारला होता असे प्रश्न जर आले तर सोडत असताना बेसिक कन्सेप्ट नुसार तुम्हाला सोडवावं लागेल पुढचा प्रश्न हा प्रश्न पण इझी आहे हा प्रश्न सोडत असताना बघा एक 21 मीटरचं उंचीचं झाड आहे इथपर्यंत आणि त्यातून ते खाली पडलं इथून मोडलं इथून खाली गेलं आणि त्यांनी सांगितलंय तुम्हाला आता 21 होतं किती मोडलं हे माहिती नाही आपण म्हणू एक्स त्याची जी काही उंची आहे ती उंची पकडली आता आपण एक्स आणि ही जी काही आहे बाजू ती आहे 7 वर्गमुळामध्ये 3 हे सगळं 7च्या पाड्यात दिसतंय म्हणून पर्याय क्रमांक 7 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे या पद्धतीने आपण जाऊ शकतो नाहीतर आपल्याला काय करावं लागल हे 7 पकडावं लागल म्हणजेच 21 वजा एक्स कर्णचा वर्ग करावा लागेल इकडं बरं एका बाजूचा वर्ग म्हणजेच एक्सचा वर्ग काय होईल अधिक 7 वर्गमुळात 3 चा वर्ग आपण 7 घेतली तर 7 म्हणून टाका 21 मधून 7 वजा झाले काय होईल रे 14 चा वर्ग इकडं 7 चा वर्ग अधिक इथं काय येईल बघा 7 चा वर्ग गुणिले इकडं काय येईल 3 ठीक आहे हा दोघाचा वर्ग होईल म्हणजेच 49 गुणिले 3 7 चा वर्ग किती आहे 49 इथं 9 त्रिक 27 ला 7 चाले 2 4 त्रिक 12 आणि 2 14 दोघांची बेरीज करा 9 7 16 ला 6 हातचाला 1 4 4 8 आणि 1 9 इकडे 1 इकडे 14 चा वर्ग म्हणजेच इकडे 196 इकडे 196 दोन्ही साईड जर सारख्या झाल्या तर आपण घेतलेली जी बाजू आहे ती बरोबर आहे असं त्याचा अर्थ होईल ठीक आहे या पद्धतीने आपण त्याला सोडवायचं होतं नाहीतर सरळ सरळ 7च्या पाड्यात दिसतो म्हणून 7च्या पाड्यात नाही त्याला आपण डायरेक्ट सॉल्व्ह केलं तरी चालतं काही अडचण नाही उत्तर द्यायची ठीक आहे पुढचा प्रश्न पुढचा एक प्रश्न दिलेला आहे तो सुद्धा अतिशय सोप्या पद्धतीचा हा प्रश्न इथं पाहायला आपल्याला मिळतो हा प्रश्न काय आहे ते समजून घ्या आता आपल्याला हा प्रश्न गुणोत्तर प्रमाणावरून घेतलेला आहे एका शिक्षकाचा उत्पन्न आणि खर्च यांचं गुणोत्तर आहे 9 जसे 9 वार्षिक बचत आहे 36,000 रुपये आणि त्याचं मासिक उत्पन्न किती म्हणलेत मासिक मासिक म्हणजे प्रत्येक महिन्याचे बर आता प्रत्येक महिन्याचं उत्पन्न काढायचं असेल तर वार्षिक बचत आहे त्याची ठीक आहे वार्षिक बचत आहे 36,000 वर्षाची आहे आपल्याला महिन्याची बचत काढावं लागेल भागिले 12 12 36 प्रत्येक महिन्याची बचत आहे 3,000 रुपये बचत काढली 3,000 बर आता उत्पन्न आहे त्याचं 11 आणि खर्च आहे त्याचा 9 याचा अर्थ बचत किती आहे रे त्याची तर बचत आहे 2 बचत किती आहे इथे दिसते आपल्याला 2 त्याची बचत आहे आता आपल्याला बचत मिळाली बर आता आपल्याला काढायचं आहे त्याचा उत्पन्न काढायचं असेल तर वरती घ्या 3,000 जी बचत आहे खाली घ्या 2 ही पण बचत आहे गुणाकारामध्ये घ्या काय घ्यायचं गुणाकारामध्ये तर गुणाकारामध्ये उत्पन्न काढायचं आहे म्हणून त्याचं उत्पन्न किती आहे 11च्या पाड्यात म्हणून घ्या 11 भाग दिलात किती जाईल रे 1,500 गुणिले 11 15 गुणिले 11 165 होतात 2 झिरो दशाला तसे 16,500 रुपये जे काही दिसतो पर्याय क्रमांक 4 हे त्यातलं पर्याय क्रमांक 4 तुमचं बरोबर होतं त्यांनी जसं दिलं होतं फक्त तसं मांडायचं होतं उत्पन्न काय आहे बचत काय आहे खर्च काय अशी कन्सेप्ट तुम्हाला माहिती असतील तर हा प्रश्न सोडवणे इझी होता पर्याय क्रमांक 4 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर होतं ठीक आहे चला पुढचा प्रश्न सगळे प्रश्न जर सोडून पहा सगळे प्रश्न सोडून पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की हा सगळा भाग किती सोपा आलेला आहे पेपरमध्ये आता हा बुद्धिमत्तेचा प्रश्न आला होता
बघा किती सोपा प्रश्न घेतलाय. इथं दिले त्यांनी वायचा वर्ग बरोबर 4, तर व्हीचा वर्ग बरोबर किती. आता वाय हा उलटा क्रमाने 2 नंबरला आहे, म्हणून 2चा वर्ग केला त्यांनी 4. तर व्ही उलटा 5 क्रमाने, म्हणून 5चा वर्ग केला तर 25. जे पर्याय क्रमांक तुम्हाला पाहायला मिळतो 2. या पद्धतीने तो प्रश्न सोडवायचा होता. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. हा पर्याय क्रमांक 2 बघा. उलट्या क्रमाने म्हणले त्यांनी, उलट्या क्रमाने होता तो. आपल्याला माहिती आहे वाय झेड, याला 1 द्या, याला 2 द्या, त्याच्या अगोदर काय एक्स, त्याच्या अगोदर काय डब्ल्यू, त्याच्या अगोदर काय व्ही. 1 2 3 4 आणि हा किती नंबर आला 5, म्हणून 5चा वर्ग. ठीक आहे. एबीसीडीचा भाग आहे. ज्या लोकांना एबीसीडी वरून प्रश्न त्यांनी सोडवले त्याला हा प्रश्न अतिशय सोपा वाटला असेल. नुसतं गोल करायचं होतं, बाकी काहीच नाही. हे जे काही प्रश्न आहेत नुसते गोल करण्यासाठी आलेले प्रश्न आहेत. सकाळचे 9 वाजलेत. ठीक आहे. आता आपल्याला घड्याळ काढता आलं पाहिजे होतं. घड्याळ 9 वाजलेत 9, म्हणजे अशा पद्धतीचा टाइम तो झालेला आहे. जर तास काटा पश्चिमेकडे, हा कोणता काटा आहे त्याचा तास काटा, आणि हा कोणता आहे मिनिट काटा. बर, तास काटा कोणची दिशा दाखवायलाय पश्चिम. आता त्यांनी सांगितले हा काटा कोणची दाखवा. मग आपल्याला फक्त दिशा माहिती असल्या पाहिजे होत्या. ही पूर्व असते, ही पश्चिम असते, ही दक्षिण असते आणि ही उत्तर असते. तर आपला जो काही मिनिट काटा आहे तो उत्तरेकडे आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 जो दिसतो हा पर्याय क्रमांक 3 त्यातला बरोबर पर्याय होता. तो अशा पद्धतीने तुम्हाला सोडवायचं होतं. अतिशय सोप्या पद्धतीचा सुद्धा हा प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये आला होता. पोलीस भरतीचाच लेवल आहे. सगळे प्रश्न सोडून पहा, तुम्हाला कळून जातील. यामध्ये कुठल्याही पद्धतीचे जे काही प्रश्न आहेत ते थोडेसे डिफिकल्टी लेवलला वाटत नाहीत. सगळे प्रश्न आतापर्यंत जे काही घेतलेत आतापर्यंतचे हे सगळे प्रश्न तुम्हाला सोडवता येतील. बघा, एका वर्गात एन हा 5व्या क्रमांकावर आहे. एन हा कितव्या क्रमांकावर आहे 5व्या. बर, एस हा शेवटून 8व्या क्रमांकावर आहे. एस हा शेवटी कितव्या क्रमांकावर आहे 8व्या क्रमांकावर आहे. हा 5व्या आहे ना, हा 8व्या आहे. ठीक आहे. चौकोन. बर, पुढे काय म्हणले बघा, टी हा एन नंतर 6वा आहे. एनच्या नंतर 6वा इथं 6वा कोण आहे टी, म्हणजे यांच्या दोघात फक्त 5च विद्यार्थी आहेत. ठीक आहे, असं त्याचा अर्थ आहे. आणि यशच्या मध्यभागी बघा, हे नंतर 6वा आहे आणि एन आणि यशच्या मध्यभागी, एन आणि यश म्हणजे यांच्या मध्यभागी येतो, म्हणजे इकडे बी 5 असतील तर इकडे पण 5च असतील, आणि माझा टी आहे हा. त्यांनी सांगितले वर्गात किती विद्यार्थी आहेत. लक्षात घ्या, इथून इथपर्यंत जर आलात याच्या सहित, इथून इथपर्यंत तर हे 8 आहे. बर, इथून इथपर्यंत आलात तर हे 5 आहेत, म्हणजे एन आणि एस कव्हर झाले याच्यामध्ये. बर, आता हे 5 आणि 5 10 आणि 1 किती आहेत, हे 11 आहे. आतमधले किती जण आहेत 11, कारण टी त्याच्या एकाच्या साईडला 5 आणि एकाच्या साईडला 5 आहेत, म्हणजे ते 11 आहेत. बस, यांची काय करायची तुम्हाला बेरीज करायची. 8 आणि 5 किती रे 13, आणि इकडं 11, हा 4 आणि इकडं 2, काय यात 24 पर्याय क्रमांक होते. बघा, म्हणजे अतिशय सोप्या पद्धतीचे प्रश्न आहेत. लेवल हा सगळा जर पाहिला तुम्ही, माझे पोलीस भरतीचे जे विद्यार्थी आहेत हे सर्व प्रश्न जे काही आहेत हे सगळे प्रश्न आतापर्यंत झालेले तरी सोडवणार आहेत. असा हा भाग इथे पेपरमध्ये तुम्हाला विचारला होता. अतिशय सोप्या पद्धतीचा हा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू आपण. व्हिडिओ आवडला तर लाईक करत चला, सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे काही नवीन व्हिडिओ आहेत हे नवीन व्हिडिओ आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील. 20% कपात केल्यामुळे खरेदीदारास 120 मध्ये 2.5 किलो, 20% इकडे 20% तो किती खरेदी करायला लागला रे 2.5 किलो साखर खरेदी करायला लागलाय. बर, 20% कमी केल्यामुळे, 100% जर कमी केली असती तर तो किती 20% एवढी जास्त खरेदी करायला लागलाय. 100% जर कमी केली असती तर किती टक्क्यांनी साखर किती खरेदी केली असती त्यांनी. तर बघा, ही बाजू किती पटीने वाढली 20 100, तर ही बाजू इतक्या पटीने वाढून गेली, म्हणजेच 25 5 सव्वाशे 12.5 kg साखर त्यांनी खरेदी केली असते. बेसिक कन्सेप्ट नुसार जातोय.
तुम्ही कसं सोडवताय त्याला महत्व नाही, आपल्याला उत्तराकडे जायचे आणि ही छोटी अप्रोचेस मेथड आहे, यानं आपल्याला उत्तराकडे लवकर पाठवता येईल, लवकर जाता येईल. काय प्रश्न होता ते लक्षात घ्या. 20% कपात केल्यामुळे 2.5 किलो साखर खरेदी करता यायला लागली. 100% केली असती तर किती झाली असती? 12.5 केजी साखर आपण खरेदी केली असती. मग 100 रुपयात 12.5 केजी साखर खरेदी करायला लागलो, याचा अर्थ याच्यात 2.5 केजी साखर काय तुमची एक्स्ट्रा आहे. म्हणजेच 12.5 वजा 2.5 म्हणजेच किती साखर खरेदी केली सुरुवातीला तुम्ही? 10 केजी साखर खरेदी केलेली आहे. मग 10 केजी साखर जी खरेदी केलेली आहे ती किती रुपयात केलेली रे? 160 रुपयात 10 केजी. झिरोने झिरो काटला म्हणजे 16 रुपये पर केजी जी काय आहे ही साखरेची काय झालेली आहे किंमत झालेली आहे सुरुवातीची. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्यातलं पर्याय उत्तर काय आहे? बरोबर उत्तर आपल्याला काढता येतं. या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवता येईल. नाहीतर ऑप्शनचा वापर करा, 160 ला 16 ने भागा, नंतर 20% कमी करा, त्याची किंमत जी येईल त्यानं त्याला सॉल्व्ह करा, म्हणजेच उत्तर तुमचं बरोबर येईल. पण या पद्धतीने जात असाल तर उत्तमच आहे. पुढचा जो काही प्रश्न आहे तो सांकेतिक भाषेवरून प्रश्न विचारलेला आहे. अतिशय सोप्या पद्धतीचा हा प्रश्न आलेला आहे, सांकेतिक भाषेवरचा प्रश्न. आता आपण हे सांकेतिक भाषेवरचे प्रश्न जे आहेत ते क्लासमध्ये याची भरपूर प्रॅक्टिस करून घेतलेली आहे. विद्यार्थी जे काही आहेत ह्या विद्यार्थ्याला असे प्रश्न टाकल्याबरोबर सोडवता येतील. आता हा 79 आहे यापासून तयार झालेला आहे. आता 29 शब्दापासून 79 असं काही लॉजिक लागत नाही. मग आपण UNNATI आपली पहिली सगळ्यात मेथड असेल ती म्हणजे यांचे नंबर लिहिले 21. आता एन किती आहे? एल एम एन हे 13 आहे, हे 14 आहे, तर हे किती असेल? 15. म्हणजेच इथं काय येईल आपलं 15 अधिक 15 अधिक 1. टीचा 20 आहे आणि आयचा किती आहे? या सगळ्यांची जोडून घेऊ. 15 दोन्ही 30, 30 आणि 20 50, 50 आणि 10 60. बरोबर आहे. 15 15 30 20 50, 50 आणि हे 10 60, 70 71 व्हायला लागलेत. आपल्याकडून तिथे किती आलेलं आहे? 79 लिहिण्यात आलेला आहे. UN बघूया आपण. यांच्यामध्ये आपण बघू शकतो की आपल्याला जे नंबर्स दिलेले आहेत एबीसीडी नुसार हा 13 आहे आणि हा किती आहे? 14. एनचा नंबर 14 आहे, ठीक आहे. यूचा नंबर 21 आहे, एन 14 आहे, एन 14 आहे, 1 1 आहे, टी 20 आहे आणि आय किती आहे? 29. या सर्वांची जर बेरीज केली तुम्ही तर ती किती होते? 79 बेरीज होते. म्हणून उत्कर्ष UTKARSH यूचा 21 आहे, टीचा 20 आहे, केचा 11 आहे, एचा 1 आहे. आता RST म्हणजेच हा 18 आहे, हा 19 आहे आणि हा किती आहे? 8. या पद्धतीने आपल्याला त्या सर्वांची काय करता येईल? बेरीज करता येते. मग मांडून घेऊ आपण हे सगळे. बघा इथं वरचा 1 टाकले 21 1 21 21 दुनी 42, 21 दुनी 42, 43 आणि 10 53 होईल तिथपर्यंत, ठीक आहे. इथपर्यंत यांची बेरीज करून घेऊ. इकडे येईल 18, नंतर येईल 19 आणि नंतर किती आहे? 8. 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 1 25, 25 आणि 3 28. ज्यांच्याकडे 8 आहे असा एकमेव पर्याय आपल्याला दिसतो पर्याय क्रमांक 4 मध्ये, हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर उत्तर काढता येतं. या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता, ठीक आहे. तर जे नंबर्स तुम्हाला दिलेले आहेत ते नंबर्स तिथं मांडायचे आणि त्यांना सॉल्व्ह करायचे, बाकी काही नाही. कोडिंग डिकोडिंगचा प्रश्न हा सोपा होता. त्याच्यापेक्षाही सोपा प्रश्न आला होता नातेसंबंधावरून. यावेळेस नातेसंबंधाचे प्रश्न अतिशय सोपे त्यांनी विचारलेले आहेत. विचारला होता यम आणि एन हे भाऊ आहेत, दोघेही एकमेकाचे भाऊ आहेत. बर, त्यानंतर क्यू आणि आर ह्या सुद्धा बहीण भाऊ आहेत, बहीण आणि भाऊ आहेत. त्यांनी सांगितलं यमचा मुलगा आर, यमचा मुलगा आरचा भाऊ आहे, म्हणजे हा भाऊ आहे, मुलगा आहे. हा जर मुलगा असेल, हे जर भाऊ भाऊ असतील तर यांच्यातलं आणि यांच्यातलं जे काही नातं आहे ते काकाचं नातं आहे, ठीक आहे. म्हणजेच काका पुतण्या. तर आपल्याला इथं पुतण्या दिसत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 जे दिसतं काका
हे त्यातलं पर्याय क्रमांक 4 आपलं पर्याय उत्तर बरोबर आपल्याला काढता येतं. अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवायचा होता. पुढचा प्रश्न, सगळे प्रश्न जे आहेत ते सगळे प्रश्न सोडून बघा, आपल्याला हे प्रश्न सोडवायला सोपे जातील. हा एक पोलीस भरतीच्या लेवलचा प्रश्न, अतिशय सोपे प्रश्न आलेले आहेत. आता ऑप्शनने आपल्याला सॉल्व्ह करता येईल. बघा इकडे काय सांगितलं, 12 मुलांना सारखे आंबे वाटल्यास 8 आंबे उरतात. याला 12 भाग देऊन पहा रे, 8 उरतात का बघा. याला 12 भाग दिल्याच्या नंतर मग 12 72 होतात आणि 12 84 होतात, म्हणजे 0 बाकी उरायला लागली. आणि मग 0 जर बाकी उरत असेल तर पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे. इथे किती व्हायला लागली, 12 भाग दिल्याच्या नंतर 8 बाकी उरायला लागली. बरं इथं राहून देऊ थोड्या वेळासाठी, आपण खालीकडे येऊ. 12 जर भाग दिला तर बाकी किती उरायला लागली आपल्याला, 72, म्हणजे 4 बाकी उरायला लागली. आपल्याला बाकी 8 उरायला पाहिजे, हा पर्याय चुकीचा आहे. 12 भाग दिल्याच्या नंतर बाकी उरायला लागली आपल्याकडे 2. आपल्याला काय सांगितलं त्यांनी, 8 उरायला पाहिजे. मग 3 पर्याय जर चुकीचे असतील तर पर्याय क्रमांक 2 हा काय त्यातला बरोबर पर्याय आपल्याला सांगता येईल. बेसिक ऑप्शनचा वापर करून तुम्ही शकता आणि सॉल्व्ह करू शकता. नाहीतर 12 - 8 बरोबर 4 आणि 14 - 10 बरोबर 4, म्हणजेच या दोघांचा लसावी काढायचा होता तुम्हाला. 12 आणि 14चा लसावी जर तुम्ही काढला तर 2 न भाग दिला 6, इथं 7, म्हणजेच 2 गुणिले 6 गुणिले 7 म्हणजेच किती आला, 84. आणि हा कॉन्स्टंट जो काही फरक आलेला आहे तो कॉन्स्टंट फरक जर वजा केला तर ती संख्या आपल्याला मिळते 80. या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर होतं. अतिशय सोप्या पद्धतीची प्रश्न ही पेपरमध्ये विचारलेली होती. या पद्धतीने आपल्याला प्रश्न सोडवायची आहे. पुढचा प्रश्न आकृतीवरून आलेला हा प्रश्न होता. इथे तुम्हाला फक्त जी काही जाजमा आकृती आहे या जाजमा आकृतीचं परिमिती फाईंड करायची होती. आता लक्षात घ्या, ही बाजू उभी जी आहे ती बाजू 9 आहे. मग ही जर 9 असेल तर याच्या समोरच्या बाजू कशाही कापल्या तर त्या 9च भरायला पाहिजेत. अशा पद्धतीने आपण जाऊ. 9 आणि 9 18. आता त्याच्यामधली ही बाजू जी काय आहे, नुसती एवढी बाजू कट केलेली ती 5 आहे. समजा एवढीच बाजू कट करून जर खाली आपण आलो तर ही सुद्धा बाजू किती असायला पाहिजे, 5च असायला पाहिजे. म्हणजे 9 - 9 18 5, 5 आणि 18 अधिक 10 बरोबर 28 सेंटीमीटर. यातल्या अर्ध्या बाजू जर घेतल्या तर 28 सेंटीमीटर आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 हे काय होतील, त्यातले कॅन्सल होतील. आता लक्षात घ्या, ही बाजू 2 आहे, याचा अर्थ ही सुद्धा बाजू राहिलेली जी आहे ती 5च्या मध्ये आलेली आहे, पण वरची जी काही बाजू आहे ही 5 आहे, लक्षात घ्या. मग ही जर 5 असेल तर ही पण 5 आहे, म्हणजे याचा अर्थ 5 आणि 5 किती व्हायला लागली, ती 10 व्हायला लागली. याचा अर्थ असा व्हायला लागला 38 सेंटीमीटरच्या पुढे चाललं. म्हणून पर्याय क्रमांक 4 पण कट आहे. म्हणजे 3 पर्याय जर चुकीचे असतील तर त्यातला एक पर्याय जो आहे तो आपल्याला बरोबर काढता येईल. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्यातलं पर्याय उत्तर काय होतं, बरोबर उत्तर होतं. आपल्याला ही पूर्ण आकृती फाईंड करायची गरज नाही, काही भाग तिथे लिहा आणि त्याच्यावरून आपल्याला इथं उत्तर काढता येतं. पुढचा प्रश्न, आलेखावरून प्रश्न पण आलेले होते. हा एक वर्तुळाकृती जो काही आलेख आलेला आहे याच्यावरून प्रश्न सांगितलाय. कुटुंबाचं मासिक उत्पन्न दिलेले त्यांनी 46,800 रुपये आणि ह्यातले एक गोल करून त्यातले वेगवेगळे खर्च तुम्हाला तुमच्या समोर मांडलेले आहेत. त्यांनी सांगितलं तर कपड्यावरील आणि अन्नधान्यावरील खर्च जो काही आहे यांच्यात कितीचा फरक आहे. आता अन्नधान्याचा जो खर्च आहे, अन्नधान्याचा हा अन्नधान्याचा खर्च किती डिग्री सेल्सिअस आहे, तर 144 डिग्री आहे. आणि पुन्हा कशावरचा खर्च सांगितलेला आहे त्यांनी बघा, कपड्याचा. आणि कपड्यावरचा खर्च किती आहे, तर कपड्यावरचा खर्च आहे त्यांचा 76 डिग्री. जास्त किती नाही असं तुम्हाला सांगितलंय, म्हणजे हे 24 आणि ते 44 एवढा खर्च जास्त आहे त्याचा, म्हणजेच 68 डिग्री खर्च जास्त आहे. आता 68 डिग्री खर्च जास्त आहे, मग वर्तुळाचा टोटल डिग्रीचं माप घ्यावं लागेल आपल्याला 360. आणि आपल्याला 68 डिग्री कशाचा खर्च आहे, दोघांमधला असणारा फरक. आणि हा जर काढायचा असेल तर त्यांचं मासिक उत्पन्न लिहावं लागेल 46,800. या पद्धतीने आपल्याला सोडायचं. बाकी काय आपण भाग देऊ. 0 ने 0 कटला, ठीक आहे. 6 न भाग जात असेल तर 6 न द्या, नाही तर 4 न द्या. 4 न भाग दिला इथे 17चा जाईल, 4 ने जर भाग दिले तिथं 9चा जाईल, 9 ने इकडे भाग जाणार आहे. मग 9 5 45, एक उरला, 9 दोन्ही 18, 0 जशाला तसे, म्हणजेच 17 गुणिले 520 या पद्धतीने जाते.
ठीक आहे बर. 17 दोन्ही 34, 4 हातचे आले 3, 17 पाचशे 85 आणि 3 किती 88, म्हणजेच 8,840 रुपये जो पर्याय क्रमांक 1 तुम्हाला पाहायला मिळतो. या पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा होता. पर्याय क्रमांक 1 ही त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. तर या पद्धतीने हा जो काही चार्ट आहे, आलेख आहे, वर्तुळालेख आहे, याच्यावरून आलेला हा प्रश्न आहे. हे फक्त वर्तुळाचं लक्षात ठेवा. वर्तुळाचे माप जे असतं ते टोटल किती असतं 360 डिग्री असतं. हा सर्वात महत्त्वाचा कन्सेप्ट इथे होता, बाकी काही. ठीक आहे, बाकी सगळं आपण जसं सॉल्व्ह करतो या पद्धतीचा वापर करायचा होता आणि त्याला सोडवायचा. आता हा जो काही इथे प्रश्न तुम्हाला दिलेला आहे, हा प्रश्न सोडत असताना हे नंबर्स तुम्हाला टाकायचे, ते बाकी काही नाही. ABCD असे इथं इथे लिहून घ्या. तर ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXY आणि Z. आता इथे एचा नंबर किती आहे 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20, 22, 24, 26, 28 अशा पद्धतीने तुम्हाला नंबर टाकायचे आहे. मग इथे नंबर्स लिहिल्याच्या नंतर या आकृतीनुसार जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर हे जे उभ्या जे काही लेख आहेत, उभे किंवा आडवे, यांचा बेरजा काय येतील सारख्या येतील. त्यानुसार आपल्याला बॉक्स निवडायचा आहे. यानुसार याचं जर उत्तर काढलं तर ते येईल KJGF. अशा पद्धतीने आपल्याला त्यांच्या बेरजा काढता येतील. तर ते उभे रो आणि कॉलम जे आहे त्या उभ्या रो आणि कॉलमनुसार त्यांच्या बेरजा आपल्याला निघतील. अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा होता. ठीक आहे, तर हे सविस्तरपणे मांडून बघा, म्हणजे तुम्हाला त्याचं उत्तर पाहायला मिळेल. त्याच्यानंतरचा जो काही प्रश्न आहे, वर्तुळाचा जो काही गोल आलेला आहे संख्या कोडे, या भागावरून आलेला हा प्रश्न आहे. संख्या कोडे भागावरून आलेला जो काही प्रश्न आहे हा एक पूर्ण वर्तुळ आहे, त्यातला आपल्याला क्वेश्चन मार्क विचारलाय. आतला एक वर्तुळ आहे तो दिलाय आणि त्याच्या आतमध्ये 70 दिलाय. मग आतला वर्तुळ जो काही दिलेला आहे तो एक 17 आहे, एक 18 आहे, एक 15 आहे आणि एक 20 आहे. म्हणजेच 35 आणि 20 50 अधिक 20 बरोबर 70 आहे. म्हणजे आतील बेरीज बाहेरील संख्येची बेरीज आहे. आतली 70ची जी बेरीज आहे ती बाहेर जेवढ्या संख्या त्यांची बेरीज आहे. मग तशीच बेरीज पाठीमागचे जे काही अंक उरलेले आहेत त्यांची एक आपण बघून घेऊ. म्हणजे 16 अधिक 19 अधिक 13. हा वरचा एक टाकला तर काय होईल त्यांच्यामध्ये बघा, 9 6 15ला 5, चाला 1 म्हणजेच 35 अधिक 13. दोघांची बेरीज केली 8 आणि इकडं 48. म्हणजे दोघांची बेरीज किती आहे तर 48 आहे. मग 70 मधून 48 वजा करून ऑप्शन आपल्याकडे शिल्लक राहतो का बघा, 10 राहिला, इथे राहिले 6, 2 म्हणजे 22 शिल्लक राहतो. म्हणून पर्याय क्रमांक जो 4 आहे हा पर्याय क्रमांक 4 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर. अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवायचा होता. तर ही या स्पर्धा परीक्षेमध्ये MPSCचा जो काही कालचा कंबाईनचा पेपर झाला या कंबाईनच्या पेपर्समध्ये आलेली प्रश्न होती. व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. MPSCच्या दृष्टीनं गणित आणि बुद्धिमत्ता स्पर्धा परीक्षेचे जे काही बॅचेस आहेत, स्वतंत्र बॅचेस गणित बुद्धिमत्ताच्या, ह्या आपल्याकडे उपलब्ध आहेत. जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. गणित बुद्धिमत्ताचे जे काही क्वेश्चन सेट आहेत, हे जे काही क्वेश्चन सेट आहेत, प्रश्न आहेत, हे आपल्याकडे तुम्हाला पाहायला मिळतील. ठीक आहे, तर भारती करिअर अकॅडमी नावानं जे काही चॅनल असेल टेलिग्रामचं ते जॉईन करा, जेणेकरून तिथे तुम्हाला प्रश्न पाहायला मिळतील. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.